हॅपी अक्षय तृतीया. आजचा माझा व्लॉग असणार आहे मराठीत, कारण की आज अक्षय तृतीया आहे म्हणून. आणि आजच्या दिवशी आम्ही चाललोय सुकांताला जेवायला, कारण की तिथे मिळणार आहे आंब्याचा रस अनलिमिटेड. आणि कारण की आजच्या दिवशी आमच्याकडे आंब्याचा रस हमखास खाल्ला जातो. मला नाही आहे बनवता, कारण की खूप मेहनत आहे आणि मला मेहनतवाली कामं नाही आवडत करायला. म्हणून मला संडे सेलिब्रेट करायचा आहे, म्हणून मी चालले सुकांताला जेवायला. तर जाऊया. आणि सुकांताकडनं आम्ही कदाचित जाणार आहे दगडूशेठ गणपतीला दर्शनाला. तर दर्शन होतात की नाही माहीत नाही, कारण की आज खूप गर्दी आहे, खूप प्रचंड गर्दी आहे. तर दर्शन होणार की नाही माहीत नाही, पण ट्राय करू की दर्शन व्हावे. आणि जर दर्शन झाले तर खूप चांगली गोष्ट, आणि जर नाही झाले गर्दीमुळे तर काही नाही, पुढच्या वर्षी जाऊ दर्शनाला. तर चला भेटूया, माझ्यासोबत जाऊया आजच्या व्लॉगला. बाय बाय. आणि आजच्या दिवशी मी घातला आहे ट्रेडिशनल ड्रेस, जो मला मिळाला आहे माझ्या सासूबाईंकडनं. जेव्हा माझं लग्न ठरलं होतं ईशानसोबत, त्या दिवशी पहिलं गिफ्ट जे देतात त्या दिवशी मला हा ड्रेस मिळाला होता. आजचा आमचा आउटफिट. खूप ऊन असल्यामुळे आम्ही कॅब घेऊनच निघालो. आम्ही पोहोचलो आणि बघतो तर खूप जास्त गर्दी होती आणि वेटिंग लिस्ट पण होती नवीन नंबर घेण्यासाठी. फायनली आफ्टर स्ट्रगल, सो मच ऑफ स्ट्रगल. कुपन मिळाल्यानंतर तर इतका आनंद झाला, कारण की तुम्ही बघू शकतात ऑलरेडी किती गर्दी आहे नवीन नंबर घेण्यासाठी. पण तरी त्यांनी मॅनेजमेंट खूप मस्त केलंय, कारण की आलेल्यांपैकी सगळ्यांचाच नंबर लागला, सगळ्यांनाच आमरस खायला मिळालं. आणि फायनली आम्ही चाललो आत जेवायला बसायला. आणि इतकं स्वादिष्ट जेवण केल्यानंतर आम्ही ऑटोने निघालो तुळशीबाग. कपाटात अजूनही काही सामान कमी पडत असल्यामुळे विचार केला थोडीशी अजून शॉपिंग करून घ्यावी, म्हणून पोहोचलो तुळशीबागेत. आणि जर तुम्ही पुण्यात खूप वर्षापासून राहत असाल तर तुम्हाला ही जागा नक्कीच माहीत असेल. हे आहे पुण्यातलं सर्वात जुनं राम मंदिर, जे आहे तुळशीबागेत. आणि मी भेटले माझ्या बेस्ट फ्रेंडला पूर्ण 4 महिन्यानंतर, तेही आजच्या दिवशी. आणि इथे लावली आहे लाईन दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या आंबा महोत्सवासाठी, जो खूप अप्रतिम आहे आणि बघण्यासारखा आहे. आणि आम्ही पोहोचलो गाभाऱ्यात दर्शनासाठी. ढणढणाण. फायनली आमचे झाले दर्शन, आणि तेही खूप मस्त. वाव. फायनली आजचा दिवस संपलेला आहे. आम्ही आज पूर्ण दिवस बाहेर जाऊन आलो आहोत आणि नशिबाने ज्या 2 मुख्य गोष्टी करायला गेल्या होत्या त्या झाल्या.
एक म्हणजे सुकांताला नंबर लागला आणि सुकांताला आम्ही जेवलो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा खूप छान आंबा महोत्सवाचे दर्शन झाले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी जी गोष्ट आणतात ती वाढते, म्हणून आम्ही आज हे आणलं, याला म्हणतात विद्या, म्हणून आम्ही आज विद्या आणली. म्हणून म्हणजे विद्या यासाठी आणली ती की आमची विद्या वाढो,